ज्या ठिकाणी दादांचं मित्रांनो विमान तिथं पडले आता त्या ठिकाणी आलेलो आहे डायरेक्ट इथं आता तुम्ही इथले बघा कंडिशन कसं आहे काय माईक लावले तिला तुम्ही बघितलं वय म्हणजे असं गोल गोल बिंगलं वय आधी गावात येडा घालणार आहे इमान बर दुसऱ्या शेतीला मग इमान असं आलं आता खडखडच माझं खडखड आता पोट लगेच पोट झाला तुम्ही इथं राहिला का पुढं जवळ आहे आमच्या घरी मोठा स्फोट झाला हा? मोठ्या सुटला आम्ही मोठ्या दिसत होतं असं बाग बाग आले की खडखड वाजले की जाता पोटला किती वाजता झालं कंप्लीट पाहुणे 9 वाजता पावणे 9 वाजता पावणे 9 वाजता ही सगळी आता बघायला आली ती वाजते त्या साईडला तिथं धावपट्टी आहे आणि त्याच्याच खाली मला वाटतं किती 100 फूटच राहिलं असेल हां 100 फूट तर ही विमानाचं आहे ना चाक एका साईडला इकडे इंजिन एका साईडला बरंच काय काय मग तुम्हाला धावतो इथं नेमकं काय चाललंय काय विषय पब्लिक गोळा झालंय भरपूर तर हे पार्ट विमानाचाच एक भाग आहे हो बहुतेक इंजिन दिसतंय इकडे एक पार्ट पडलाय हे विमानाचा पंखा दिसतोय आतमध्ये गर्दी झाली धावतो तिकडे मी जातो असं वाटलं नव्हतं स्वप्नात सुद्धा की असं काय होईल बाबा इकडं काय लयच अवघड झालं लय अवघड झालं वाटलं नव्हतं असं काय होईल विषय अवघड झाला असं कुठं जाऊ जागेवर स्फोट झाला हे काय दिसतंय काय जर तिकडे चाक उडून पडलेत पडेल काय पडले बरंच काय काय झाले काळं काळं झाले बघितलं का कुठवर म्हणजे आग किती असेल इकडं सुद्धा सगळं हे काळं झालंय स्फोट झालाय सगळी आता बघायला आले ती नेमकं काय झालंय कसा विषय झालाय चल काय म्हणता तसं स्पेअर पण बघ कसं झालंय लय अवघड झालंय मित्रांनो हे विमान होतं PSR स्फोटच झाला जाग्यावर झाला त्याच्यामुळे पेट्रोल मारितलं अजून काहीतरी आत कुडकुड करतंय वाजतंय हे सगळे बघायला आले तिथे सकाळी 9:15 म्हणजे 8:30च्या दरम्यान जिथं विमानाचा अपघात झाला तिथं आलोय इथली कंडिशन बघा इथं संपूर्ण आहे ना अख्खा विमानाचा जागेवर स्फोट झालाय 100 फूट ह्या साईडला का इकडे ही धावपट्टी आहे आणि थोडंसं अलीकडेच ही विषय काढलाय आणि इथं कंडिशन दावा ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज करा 6 जणांचा डायरेक्ट जागेवरच मृत्यू झालाय दादांचे हे तुम्ही कंडिशन बघताय झाडांचा पाला तर राहिलाच नाही इकडूनच घासत गेलंय मला वाटतं स्फोट झालेलं इकडं संपूर्ण काळं झालं ही बघा इथं ही खाली संपूर्ण हे काळं झाले पार्ट इकडे तिकडे अस्वस्थ झाले ते सगळे म्हणजे कुठले लोखंडाचे सगळं असं तुकडं 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 झाले तिथं आणि हितपर्यंत हे सगळं असं
काळं झालं म्हणजे काय कायच मार्ग नाही. पण असं ती एक आजी सांगत होते असं गोल 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 फिरत होतं, 2 येडं घातलं आणि मग ती स्फोट झाला. म्हणजे उतरायच्या आधीच खाली पडल्यामुळं स्फोट झाला का कशामुळं काय झालं नेमकं कसं झालं तर त्यात सांगाय बी कोणी नाही. सगळेच विषय हे झाला ना, काय लईच अवघड झाला. होतं अजून एक जणाचा मृत्यू राहिलाय, ते काढायचं चाललंय. तोपर्यंत पब्लिक हे कागद व्यस्त झाले, विमानाचं काहीतरी सिस्टीम असेल. हे आता माणसं बघायला आले की नेमकं काय विषय कसं आहे. खरं कागद बी गोळा करा, काय नव्हतं लोक पायान तुडवलं. हे विमानाचं पार्ट काय म्हणतात लयच अवघड झाला. साईडला इकडं सगळं झालं सारखं मागे सारखं पब्लिक गोळा झाली. टाकू नको रे दादा. एकच जागेवर करा घे. विमानातलं हे सामान आहे सगळं. पलीकडे जातो. एक मिनिट नाही थांबा की एक मिनिट या. जागेवरच बघा सगळं जळलंय. अख्खं विमान स्फोट झाला. हे आता खालून वरती आलो. हिथं ह्याच्याच खाली हो का इथं समोर तिथं आहे ना कडला, तिथूनच मित्रांनो समजा ही झालं असतं तर ही थोडं 100 फूट बी अंतर नव्हतं. ही धावपट्टी आहे आणि सगळी बघायला पब्लिक आलंय. असलं भयंकर पब्लिक आलंय ना. चला तुम्हाला धावतो जातो चला चला. आणि काय नाही मी स्वतः आलो चाललो होतो. बरं फोन कर जातो जरा तिकडे जातो. आता मेडिकल कॉलेज पैसे तिकडे बॉड्या नेल्या आहेत सगळ्या. तर तिथं काय कंडिशन आहे तिथं तर सगळं जामच झालं असणार आहे, सगळं पॅक झालं असणार आहे. अख्खी बारामती आज जाम आहे मित्रांनो. बापरे कसलं भयंकर पब्लिक आले आणि लय अवघड झालं आहे मित्रांनो. बारामतीची शान होती राहो दादा. म्हणजे एक नंबर माणूस होता. दुबई बनवली होती बारामतीला. लय अवघड झालं बारामती. दादा नाही तर बारामतीची चवच नाही असं कार्यक्रम आहे इकडं. तर सध्याला ही कंडिशन चालली मित्रांनो. पडेल ना तो पडेल ना उत्तर. ही गाडी पब्लिक बघा. हे पब्लिक सगळं पाहायला आले कसं झालंय काय झालंय काय नाही. पण प्रत्येक जण येणार. दादावर तेवढा जीवच होता. दुश्मन सुद्धा आज रडणार आहे मित्रांनो. विरोधक सुद्धा आज त्यांच्या डोळ्यातनं पाणीच निघणार आहे. इतकं म्हणजे दादाने केलंय बारामतीसाठी. तेवढं केलंय जे केलंय ते केलंय होय. जेवढं केलंय ते केलंय. ही लोक सगळी काय हो सगळी लोक ही बघायला येते तिथे. या इकडं एक मिनिट आपण
काय म्हणता काय लईच अवघड झाला बारामतीचे शानराव काय गेली महाराष्ट्राचीच गेली आपले म्हणजे लईच अवघड झाला हे वाटलं नव्हतं असं काय सपनात बी की बाबा हे असं काय होईल नाही होय वाटलं होतं काय लय अवघड शान गेली महाराष्ट्राची शान गेली असं आता तिकडे मेडिकल कॉलेजला नेलं असेल तिथंच आता सगळीच गेली वाटतं बस 6 जण बातमी आली ना हा तेच की बस म्हातारा एक होता इकडला हा. आमच्यापाशी तो म्हणला त्याला चिकाटलंच नाही हा चिकटाच्या आधी असं पलटी वायबल झाला असं बॅलन्स त्याचा तिकडे डाळला ती खाली पडलं खालीच पडलं तिकडे म्हणजे धावपट्टी नाही चिट टाकलंच नाही धावपट्टीला आधीच थोडं उतरलं म्हणजे ती किती जिम्मेदारीचं काम कलांडलं म्हणजे तिथलं इकडे ड्रायव्हरशी पलटी सांगत होणार होता असं बॅलन्स वर आणि वाटलं नव्हतं असं काय होईल का वाटलं होतं ना. आणि काय पब्लिक बी इकडे निघाली अख्खी बारामती झाडून निघाली बघा ना तुम्ही सगळं जाम झालं सगळे येणार अख्खी बारामती आज जाम होणार जाम जाम सगळं रोड बारामती बंद झाली बंदच आहे अख्खी बारामतीतलं बंदच आहे पण महाराष्ट्रातनं लोक येते येणार राहुल दादा कोण बी आले येणार की सगळे येणार अहो दादा म्हणजे काय जीव होता हो दादांचा प्रत्येकाला आणि काम करायचं पब्लिक बघा मित्रांनो तुम्ही बघताय इतकं पब्लिक आलंय ना खास बघायला इकडं आणि इथंच हे मंदिर आहे ह्या मंदिराच्या तिथं आहे ना एक घर होतं आणि किती वाजता बाबा झालं हे 9 वाजता 9 वाजता किती 2 येणं का कसं झालं होतं हे? कसं 9ला हा तुम्ही बघितलं का कोण होतं बघतानी असं वरनं 2 येडं घातलं नव्हतं एकच येडा घातला एक येडा घालून तिथं जाऊन तिकडून आलं रेल्वे ह्याच्यावर ट्रॅकवर येताना हा खाली हे झालं म्हणजे असं गोल येडा घालता हो नाही त्याच्यात 6 जण होते ना हा 6 जण होते त्याच्यात 6 जण होते त्यांचं घर हिथंच तुमचं आडनाव काय जगताप बरं जगताप त्यांचं हिथंच घर आहे नाही तुम्हाला काय तुम्ही खरं सांगते काय झालं ते इचराय नको आहे हे का हे मंदिर आहे पुढं धावपट्टी आता बघणाऱ्यांची संख्या भरपूर आलेली ह्या साईडला इकडे ही हिथंच ही विमानतळ अजून तर नवीन विमानतळ व्हायचं ठीक आहे मित्रांनो आता काय करतो मेडिकल कॉलेजपाशी जातो तिथं नेमकं आता काय कंडिशन आहे दवाखान्यापाशी ती बघू